बिग बॉसची हेवी पाहिलीस, पण तुला आता मी देतो ना, त्यासाठीच बघतो तुझ्याकडे, देतो माईक द्या तुला. सूरज, आता वेळ आली आहे आपली ट्रेलर लॉन्च करायची, पण तुला माहिती आहे का आपलं ट्रेलर लॉन्च करायसाठी कोण येते? नाही माहिती. नाही ना, खरं बोलतोस तुला नेहमी? दादा खरंच बोलतो दादा. ओके दादा, तर जास्त वेळ न घालवता बिग बॉस तीच करतो. बिग बॉसची टॉपी माझ्याच नावावर होती, कॉललेली माझ्या नावावर. तर सूरज, बिग बॉस मध्ये सूरज टॉपचा किंग होता म्हणून बिग बॉस गाजला, आणि आणखीन एक कारणाने बिग बॉस गाजला, तो म्हणजे भाऊचा धक्का. भाऊचा धक्का जोरातच होता, कारण सूरजचा म्हणून टॉपचा स्वागत करूया. रितेश सर, वेलकम. नमस्कार. थँक्यू थँक्यू थँक्यू. ग्रँड फिनालेला तुम्ही जेव्हा केदार सरांनी अनाऊन्स केलं तेव्हा त्या मंचावर होतात, आणि आज 6 months डाऊन द लाईन सूरजच्या फिल्मचा ट्रेलर लॉन्च होते आणि तो तुमच्या हस्ते होतो. नक्कीच काय वाटतंय आम्हाला ऐकायला आवडेल. खरं म्हणजे बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली, बिग बॉसची जर्नी आणि तो प्रवास माझ्यासाठी पहिला प्रवास होता. सूरजसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता, आणि केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता. आणि मला आठवतंय 3रा का 4था आठवडा होता, आणि आम्ही नेहमीच, मी, केदार भाऊ, केतन, आम्ही सगळे मिळून ब्रेनस्टॉर्म करायचो रोज, काय घडलंय, काय होतंय, कुठं चाललाय प्रवास. आणि 3ऱ्या आठवड्यात मला केदार भाऊ म्हणाले की भाऊ, सूरज बरोबर एक पिक्चर काढू असं वाटतं मला. हे माहीत नव्हतं की सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाणार आहे का 5व्या आठवड्यात बाहेर जाणार आहे, पण त्यांची कमिटमेंट ही 3ऱ्या आठवड्यात होती, कारण त्यांनी त्यावेळेस सूरजचा प्रवास पाहिला. तो कसा व्यक्ती होता, तो काय बोलत होता तिथे. आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे, त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल, पण असं नाही आहे. आणि याचा मी साक्षीदार आहे. 3ऱ्या आठवड्यात, आणि मला म्हणाले की सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या का 5व्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या, सूरज कधीही जरी बाहेर झाला माझ्यासाठी तो विनर आहे 3ऱ्या आठवड्यात. आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली, आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरू झालं. आणि 10व्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे, 11व्या आठवड्यात ड्राफ्ट करतोय. म्हणजे हे करता करता ते स्क्रिप्ट लिहित होते सूरजसाठी. मला तुम्हाला सांगायचंय की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं. आणि त्यासाठी मला आठवतंय जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता, आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते, आणि केदार भाऊ म्हणाले की मला माहिती नाही कोण जिंकणार आहे, त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या. आणि खरंच त्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं. किती 5 महिने 6 महिने झाले, ऑक्टोबरमध्ये झालं. कसं करता हो तुम्ही? 1 महिना. म्हणजे माझा वेगळाच प्रवास चालू आहे डिरेक्शनचा. तुमची स्पीड, तुमच्याकडून मला शिकायचं भरपूर आहे. मी येणार आहे पुढच्या चित्रपटात असिस्ट करायला. पण सूरज, तुमचा खरंच खूप खूप अभिमान आहे मला. धन्यवाद. तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे गेम तर खेळला तो भाग वेगळाच, परंतु हा जो प्रवास आहे की स्वतःच्या खांद्यावरती तुम्ही हे जे सगळं प्रवास घेतलेला आहे. आणि खूप खूप शुभेच्छा केदार भाऊ. खरंच हिंमत लागते, कमिटमेंट लागते, आणि ती पूर्ण करणे. जेव्हा तुम्ही सूरजला शब्द दिला नव्हता, पण तुम्ही स्वतःलाच शब्द दिला होता, ती कमिटमेंट तुम्ही आज पूर्ण केली. तुम्हाला जिओ स्टुडिओला
आणि मला वाटतं की सूरजवर कित्येक लोक महाराष्ट्रात प्रेम करतात. त्यांनी खरंच थिएटरमध्ये जाऊन जसं तुम्ही सूरजला सपोर्ट केलं बिग बॉस TV वरती शोमध्ये, तसंच मला वाटतं की सूरजचा हा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येकाने ज्या ज्या लोकांनी वोट केलं भरभरून, त्यांनी नक्कीच तिकीट काढून हा प्रवास सूरजचा पाहावा, एवढीच मी अपेक्षा करतो आणि विनंतीही करतो. थँक्यू सो मच सर. मी विनंती करतो या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक केदार सर, आपण कृपया स्टेजवरती या. आणि जिओ स्टुडिओज मराठीचे कॉन्टेंट हेड निखिल साने सर यांनी दोघांनी रितेश भाऊंचं स्वागत करायचं. बोली का आणि हे काय मी काही बोललोच नाही. मला नाही, सगळ्यांना ऐकू दे ना. नाही, आमच्या दोघांकडनं आपल्या स्वागत आहे. थँक्यू निखिल सानेजी, ज्यांना माहीत नसतील. खरं म्हणजे सूरजनी ही बैलगाडी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि सूरजला केदारजींनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि सानेंनी केदारना आणि मराठी इंडस्ट्रीला स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे. आणि त्यांचा खांदा तो भक्कम राहावा, मजबूत राहावा, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि त्यासाठी मी सिद्धिविनायकला चालत जाणार आहे. पण खरंच निखिलजी ज्या ज्या कॉन्टेंटला बॅक करतात तो नक्कीच काहीतरी स्पेशल असतो. लोक त्याला सुपरहिट करतात, परंतु एखाद्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी गोष्ट आहे, काहीतरी वेगळेपणा आहे जे प्रेक्षकांना आवडेल. ही जी परख, ही जी नजर आहे ती निखिलजींकडे आहे. आणि मला वाटतं की तुम्ही सातत्याने असेच नवीन नवीन, आता हा एक वेगळा चित्रपट आहे ज्याला तुम्ही सपोर्ट केलाय, आणि मला वाटतं की सातत्याने तुम्ही असं सपोर्ट करत राहा, तर इंडस्ट्री पुढे जाईल आणि मराठी इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्रीला एक नवीन नवीन चेहरे मिळत राहतील. थँक्यू. थँक्यू सो मच. सो ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय, ट्रेलर लॉन्च आपण आता रितेश सर यांच्या हस्ते करणार आहोत. मी विनंती करतो, वाजवा की शिट्टे बिट्टे जोरात चालेल. आता काय बिग बॉसचे पुढचे होस्ट तुम्ही आहात का? आम्हा दोघांना कंटेस्ट म्हणून तर मी विनंती करतो की रितेश सर आपण प्लीज जाहीर करा. नाही, या चला सूरज लाव रे तो व्हिडिओ. या उभे राहा. या सूरज. हो बोला बोला, खरंच बोला जे काय बोलायचंय तुम्हाला. म्हणजे मी सगळ्यात आधी आभार मानीन सरांचं. ते म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले. दादा आमच्या भावांसारखं उभे राहिले आमच्या भावाच्या पाठीमाग. आम्ही लहानपणीपासून म्हणजे लय हाल काढले, तर लय म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच पियत आवडत. आमची आई पण आई अडाणी होती. आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आईवर आहे. आमच्या आईने आम्हाला स्वतः उपाशी राहू नये ना मोठं केलं. कसं काय ना मोठं केलं आम्ही. ती आमच्या आईचं उपकार कधीच ना. आई ही आईच असते. आणि शेवट बाळ बारीक होतं. आईचं बापच आमच्या बाळावर लय जीव होता. बापानी पण आम्हाला कधी नाही पण बाळाला लय जीव लावला. त्याची इच्छा माझा नको शिकू दे, पण झाला होईन मोठा ते कधी. मी म्हणायचे आपण तुम्ही शाळा शिकवत नाहीत, आम्हाला हानता मार त्याला नाही. माझा एकुलता एक होईन मोठा. फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होतं, पण नाही. ह्यांच्यातच आम्हाला दिसतात आमचं भाऊ दादा.
मला इतका आनंद वाटतो त्यांनी आमचा बाळ मोठा केला ह्याच आम्हाला समाधान आहे. बस आमचं आज ह्यांच्या आशीर्वादाने आमचं बाळ सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जसं तुम्ही बिग बॉस मध्ये आमच्या भावाला साथ दिली तुम्ही वर आणला ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला. मग अशीच साथ तुम्ही आमच्या भावाला द्या ह्या पिक्चरला की अजून उंचाव जावा आमचा भाऊ. एवढेच सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या. बस मी काहीच नाही मागणार. आमचा भाऊ फक्त चांगला राहावा सुखी राहावा म्हातारा राहावा. आमच्या आई बाबा पाठीशी आम्हाला फक्त भाऊ आहे. आमची अपेक्षा नाही आमच्या भावाकडून फक्त सुखी राहावं आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहावा. बस एवढंच जिंकते मी. सुरज बोल 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 भाऊ थांबलेत. काय नाही बोलायचं मला इमोशन आई बापांची आठवण आहे आप्पाची नाहीची. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बसू शकता जाऊन. थँक्यू. काढला काय